हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू अलीकडेच एका शाळेत गेलेले होते, जो व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय। आणि याचं कारण ठरलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी कुलू मधल्या एका शाळेमध्ये भेट दिलेली असताना तिथल्या विद्यार्थ्यांना असं विचारलं की आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत, राष्ट्रपती कोण आहेत। ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र विद्यार्थ्यांना देताच आली नाहीत आणि हे इतकं लाजिरवाणं ठरलं मुख्यमंत्र्यांसाठी, कारण की त्याचे व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे सर्व सरकारी शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी हे पेपर जे आहेत, वर्तमानपत्र जी आहेत ती दररोज वाचून दाखवली जातील, जेणेकरून विद्यार्थ्यांचं क्रिटिकल थिंकिंग होईल, विद्यार्थ्यांचं जनरल नॉलेज जे आहे ते त्याने वाढेल किंवा त्यांचं संवाद कौशल्य जे आहे ते सुद्धा सुधारेल असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय। आणि म्हणूनच आता हे पेपर जे आहेत ते सर्व हिमाचल प्रदेशमधल्या सरकारी शाळांमध्ये दररोज सकाळी वाचून दाखवले जाणार आहेत। खरं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा प्रयोग व्हावा असं तुम्हाला वाटतं का? ग्रामीण पट्ट्यातल्या काही शाळांमध्ये असे प्रयोग हे केले जातात की विद्यार्थ्यांना पेपर जे आहेत, वर्तमानपत्र जी आहेत ती त्यांच्याकडनं वाचून घेतली जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा बातम्या या समजतील किंवा लहान वयापासूनच त्यांना आपल्या अवतीभोवती नेमकं काय घडतंय याची जाणीव राहील। पण हे सरसकट सर्व शाळांमध्ये करण्यात यावं का, याची सक्ती व्हावी का? मुळात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच काही दिवसभरात ते इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबई तकच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका।